शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाला बागची आणि व्ही मोहना यांच्या विशेष खंडपीठाच्या समोर ही सुनावणी पार पडेल। शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंच्या शिवसेनेला देण्याच्या निर्णयावरची आव्हान याचिका दाखल करण्यात आली। या याचिकेवरती आज सुनावणी होईल। खासदार संजय राऊत यांचा पुन्हा एकदा न्यायमूर्तींवरती त्यांनी भाष्य केलंय। न्यायाधीशांनी राजकीय दबावाखाली काम करू नये अशी संजय राऊत यांची भूमिका। सुप्रीम कोर्टच्या जजेसची संख्या वाढवण्यापेक्षा सुप्रीम कोर्टात जे जजेस बसलेले आहेत त्यांनी राजकीय दबावाखाली काम करू नये, तारखांवर तारखा देऊ नये आणि घटनात्मक विषयाबाबतचे खटले हे कालमर्यादेत सोडवावेत फास्ट ट्रॅक कोर्टाप्रमाणे। भारतीय निवडणूक आयोगाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र। पक्षाच्या घटनेमधल्या अनेक बदलांच्या संदर्भात आवश्यक कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश। माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवरती या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। सदनिका वितरणाच्या प्रकरणी कोकाटे यांना मुंबई हायकोर्टानं शिक्षा सुनावली होती। उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे। निकाल लागेपर्यंत मंत्रीपद किंवा अन्य लाभाचं पद घेण्यासाठी मनाई आहे। मिठी नदीच्या विकासाची जबाबदारी आता अदानी समूहाकडे। धारावी पुनर्विकासाचा भाग म्हणून मिठी नदी विकास प्रकल्प राबवला जाणार आहे। 3.3 किलोमीटर लांबीचा मिठी नदी वॉटरफ्रंट विकसित केला जाणार आहे। नदी किनारी कॅफे, व्ह्यूइंग डेक, सांस्कृतिक स्थळ आणि वृक्षारोपण देखील केलं जाणार आहे। आमच्या बंगल्याच्या जवळचं गवत कापायचंय, बाहेरचं गटार साफ करायचंय, याचं कंत्राटही अदानी समूहाला द्या। मिठी नदी विकासाचं कंत्राट अदानी समूहाला दिल्यानंतर खासदार संजय राऊतांची टीका। कापायचं आहे त्याचं पण कॉन्ट्रॅक्ट आम्ही काढतो, ते पण अडाणीला दिलं जाईल। बाहर एक गटार साफ करायचा है, सब कॉन्ट्रैक्ट अडानी को मिलते हैं। तो हमारे इधर भी वो सब साफ सफाई करना है, घर में भी बहुत काम है, यहाँ पे सब देखो ना कितना घास बढ़ गया है जरा। तो अभी कॉन्ट्रैक्ट बोलूँगा, दे दो अडानी जी को। राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी नाशिक आणि रायगडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला देण्याची मागणी केली आहे। भरत गोगावले पालकमंत्रीपदावरती दावा करत असले तरी देखील अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा असल्याचं स्पष्ट करण्यात आलं। स्वाभाविक आहे, आम्हाला रायगडही पाहिजे, आम्हाला जळगावही पाहिजे, आम्हाला नाशिकही पाहिजे। आमच्या पक्षाला किमान 2 पालकमंत्री, 2 ते 3 पालकमंत्री आमच्या पक्षाला दिले पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। पण मी सुरुवातीलाच म्हटलं की हा मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे आणि मुख्यमंत्र्यांचाच आदेश पाळावा लागतो। तो जो निर्णय घेतील तो आम्हाला स्वागतार्ह राहील। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे पैसे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। सुरुवातीच्या टप्प्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। निधीच्या वितरणाला डीबीटीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरुवात होईल। बरोबर आहे, आपलं सरकार याच्यामध्ये खूप गांभीर्याने घेतलेलं आहे, पण थोड्याशा काही या तांत्रिक टेक्निकल अडचणीमुळे थोडा डिले होऊ लागला आहे। आज आम्हाला करायचं होतं पण माहितीकडून जर काहीतरी रेकॉर्ड मिळायला पाहिजे होती, थोडीशी अडचण त्याच्यात आली आहे। त्याच्यामुळे हे 2 दिवसामध्ये आम्ही करून टाकू। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामधील वाढीव घरपट्टीच्या विरोधात आज महानगरपालिकेवरती मोर्चा। आज शहर बंदची देखील हाक देण्यात आली आहे। राजकीय पक्ष, व्यापारी आणि सामाजिक संघटना एकत्र येऊन महानगरपालिकेवरती मोर्चा काढत आहेत। अभिजित दिपके यांना Z+ सुरक्षा द्या, त्यांचीही नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे यांच्यासारखी हत्या होऊ शकते, कास्ट्राईब महासंघाची मागणी आहे। अभिजित दिपके यांच्या जीविताला धोका असल्याचा महासंघाचा दावा। अभिजित दिपकेंच्या विरोधामध्ये पोलिसात तक्रार। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारी यांनी दिपकेंच्या विरोधात तक्रार दिली आहे। दिपके सर्व काही स्वतःच्या फायद्यासाठी करत असल्याचा त्यांचा आरोप आहे, तर मला दिपकेंच्या माणसांनी मारहाण केली होती असाही फैजान यांचा दावा आहे। सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठातांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र वाटल्याचा प्रकार घडलाय। बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे काही जणांनी शासकीय नोकरीही मिळवल्याची बाब उघड झाली। वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातील 2 लिपिक श्रीयुत वसीम खान आणि सागर राजपूत यांची नावे त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी निष्पन्न झाली आणि त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। बाहेरील 5 व्यक्ती आहेत ज्या मला कळलेलं आहे, त्या अहिल्यानगरच्या, नाशिकच्या आणि पुणे येथून अंदाजे 5 लोकांना त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे।
आणि पुढील तपास त्यांनी चालू ठेवलेला आहे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयाची दुरावस्था, महापौरांसह 78 नगरसेवक आणि 1000 अधिकारी कर्मचाऱ्यांचं मुख्यालयामध्ये कामकाज. तर गेल्या 2 वर्षांपासून महापालिका मुख्यालयासाठी पर्यायी जागेचा शोध. आज उन सबकी जान धोखे में है. मुझे बेहद दुख हो रहा है कि इतना बड़ा जो शहर का 78 नगर सेवक है, ऑफिसर्स बैठे हैं, कमिश्नर आईएएस कमिश्नर बैठी है, इसको सीरियस और गंभीर क्यों नहीं लिया जाता है. मैं आज ही सिटी इंजीनियर को कह के और उनके असिस्टेंट को कह के यही मांग की कि भाई नहीं, इसको सीरियसली लीजिए और आप शिफ्टिंग जल्द से जल्द कीजिए. एक बार खाली हो गई, कम से कम जाम तो बच जाएगी. सोलापूरमधील 450 कोटींचा आदिनाथ साखर कारखाना 120 कोटी रुपयांना विकणार असल्याचा आरोप आहे. तर कोणत्याही परिस्थितीमध्ये कारखान्यावरती पाऊल ठेवू दिलं जाणार नाही. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार नारायण पाटील यांचा इशारा. 450 कोटी बरोबर आहे. आणि मग ह्या असं असताना 120 कोटीमध्ये हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना ज्यांनी घेतलाय त्यांना इथं आम्ही तालुक्यातील जनता आणि संचालक मंडळ पाय ठेवू देणार नाही हे निश्चित आहे. मुंबईमधील खड्डे बुजवण्यासाठी महानगरपालिकेची 3.85 कोटी रुपयांची तरतूद. खड्डे कमी झाल्याचा दावा. तर दुसरीकडे खड्डे बुजवण्यासाठी 4.25 कोटींच्या वर खर्चाची तरतूद झालेली आहे. 9 मीटरपेक्षा रुंद रस्त्यांवरचे खड्डे मास्टिक तंत्रज्ञानाने बुजवले जातील. 4 दिवसांमध्ये शहरामधील 2568 खड्डे बुजवल्याचा नाशिक महानगरपालिकेचा दावा आहे. कोल्ड मिक्स, जीएसबी, मुरुम, मिलिंग मटेरियल या सगळ्याचा वापर करून खड्डे बुजवल्याचा प्रशासनाचा दावा. नाशिक महानगरपालिकेच्या समोर पंडित कॉलनीमधल्या रस्त्याला भगदाड पडलाय. मुख्य रस्ता खचल्यामुळे वाहतुकीसाठी अडथळा, तर अपघात होऊ नये म्हणून भगदाड पडलेल्या भागामध्ये बॅरिगेटिंग. इंदूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावरच्या सोनगीर टोल ते धुळे टोलच्या दरम्यान रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं. त्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागतेय. खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलंय. खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचं केंद्र आणि राज्य सरकारला पत्र. अकोला जिल्ह्यामधल्या बाळापूर तालुक्यामधील निंबी गावच्या मुख्य रस्त्याची दुरावस्था. रस्ता दुरुस्तीसाठी निवेदन देऊनही दखल घेतली जात नाहीये. रस्त्यावरती अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेद्वारे रस्त्याची दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. विदर्भामधल्या काही जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट. तसंच उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटाच्या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील लहान मोठी 14 धरणं ही पूर्ण क्षमतेनं भरली. तिलारी धरण 84.66% भरलंय. तिलारी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. रायगडमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून हलक्या सरी. झालेल्या पावसामुळे जिल्ह्यामधील प्रमुख 28 धरणांपैकी 24 धरणं ही 100% भरली. जिल्ह्यामध्ये 95.72% इतका पाणीसाठा आहे. उर्वरित 4 धरणांमध्ये देखील 60% अधिकचा पाणीसाठा. भिवंडीमधील मुसळधार पावसाच्या नंतर कामवारी नदीमध्ये वाहून गेलेली मिनी बस ही मंगळवारी पाण्याची पातळी ओसरल्याच्या नंतर म्हाडा कॉलनी परिसरामध्ये दिसून आलेली आहे. दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये आलेली बस नदीच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. नांदेडमधल्या विष्णुपुरी धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आलाय. धरणामधील पाणीसाठा 97% गेलाय. धरणामधून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा. जळगावच्या अमळनेरमधील बाजार समितीमधील हजारो क्विंटल धान्य हे वाहून गेलंय. त्यामुळे व्यापाऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. गोण्यांमध्ये शिल्लक राहिलेलं धान्य देखील भिजलेलं आहे. अमळनेर बाजार समितीमधून दरवर्षी 300 ते 400 कोटी रुपयांची उलाढाल होत असते. कोल्हापूरमधल्या पडळी पुलावरून पाणी वाहू लागलं. पूल पाण्याखाली गेल्यामुळे शेतीच्या कामासाठी गेलेले शेतकरी अडकून पडले. बोटीच्या मदतीनं स्थानिकांनी शेतकऱ्यांची सुटका केली आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडल्यामुळे हा पूल पाण्याखाली गेलेला होता. वाशिम जिल्ह्यामधली धरणं अद्यापही तहानलेली दिसत आहेत. 162 प्रकल्पांमध्ये केवळ 22.47% इतका पाणीसाठा शिल्लक आहे. दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. 30 जुलैला झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा.
नाशिक आणि गोदावरी पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या दमदार पावसाचा जायकवाडीवरती परिणाम. धरणाचा पाणीसाठा 89.44%. धरणामध्ये 27,507 क्युसेक वेगानं पाण्याची आवक होतीये. डाव्या कालव्यामधून 700 क्युसेक तर उजव्या कालव्यामधून 1,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. जम्मू आणि काश्मीरमधल्या कुपवारामध्ये ढगफुटी झाली आहे. अचानक झालेल्या पुरामुळे अनेक निवासी भागांमध्ये पाणी शिरलं. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. जम्मू काश्मीरमधल्या अबलूस वनक्षेत्रामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, त्यामुळे बटळ आरा या ओढ्याला पूर आला. परिसरामधील नागबल आणि आसपासची गावं पाण्याखाली गेली. सुदैवाने मोठी दुर्घटना नाही. या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.